welcome to our new vlog, and finally we are leaving for Goa. Finally. Hi Sue. Finally, we have landed Goa. Welcome to Goa. Sir, taxi sir. सो आम्ही एक्झॅक्ट 1 तासात आम्ही पोचलो. म्हणजे 7:20ला फ्लाय केलं, टेक ऑफ झालं आणि बाय 8:17 वी वेअर इन गोवा. आणि आता आम्ही गाडीसाठी थांबलो. सो अभि आणि फाल्गुनी हे कालच आलेत दोघं. सो अभिने पर डे असं गाडी काय बुक केली आहे. लाईक पर डेचा मॅन्युअल असेल तर 1000 रुपीज आणि 1000 का 1200, आणि जर ऑटो असेल तर 1500. सो 24 आवर्ससाठी यू कॅन यूज दॅट कार. कारण त्याचं असं म्हणणं होतं की तुम्ही कुठे त्या लोकेशनला येईपर्यंत 1200 रुपीज वगैरे होतील. मग परत आम्ही ज्या लोकेशनवरून तिथे आता आम्ही दुसरीकडे जाणार, म्हणजे ते आता जिथे स्टे करतायत तिथे नाही, आम्ही दुसरीकडे जाणार, तिथे त्यांचे परत तेवढेच पैसे होतील. त्याचं असं म्हणणं होतं की आपल्याला ॲटलिस्ट एक पूर्ण दिवस गाडी वापरायला सुद्धा मिळेल. सो आता आम्ही त्या गाडीसाठी थांबलो आहोत आणि मग ती गाडी आम्ही सेल्फ ड्राईव्ह करणार आहोत. सो सनी ड्राईव्ह करेल आणि मग आम्ही जाणार अभि फाल्गुनीच्या लोकेशनवर आहे तिथे त्यांना पिक करणार आणि मग आम्ही जाणार जिथे त्याने पुढे बुक केलं आहे, त्याने विला घेतला आहे. सो त्या विलामध्ये मग आम्ही चेक इन करणार आणि मग पुढचे 2 दिवस आम्ही तिथेच असणार आहोत. पुढचा प्लॅन मला काहीही माहिती नाही आहे दुसरा. फक्त आम्हाला त्याने एवढंच सांगितलं की कार येईल, ती तुम्हाला सेल्फ ड्राईव्ह करायची आहे अँड देन यू हॅव टू कम टू पिक अस. सो गाडीत बसलोत आम्ही आणि आता सनी सगळं ते व्हिडिओ वगैरे काढतोय. तुम्ही कोणतीही गाडी घ्याल चालवायला कोणाची दुसऱ्यांची तर मेक शुअर की तुम्ही एक व्हिडिओ काढा, म्हणजे तुम्हाला स्क्रॅचेस वगैरे सगळं काही त्याच्यात दिसतील आधीच. कारण जेव्हा आपण परत ती गाडी घेऊन जातो तेव्हा त्यांनी मग असं नको बोलायला की अरे इथे स्क्रॅच मारलं आहे तिथे स्क्रॅच मारलं आहे. सो आपल्याकडे एक प्रूफ असणं गरजेचं आहे. इवन ते लोक पण म्हणतात की तुम्ही एक व्हिडिओ काढून घ्या वगैरे, असं ते लोक पण म्हणतात. डेंट सगळं एकदम क्लिअर कट सगळं काही प्रॉपरली व्हिडिओ काढा आणि मग नंतरच ती गाडी चालवायला सुरुवात करा. सो आता ह्याचे जे डिटेल्स आहेत, कुठून बुक केली वगैरे, ते मला नाही माहिती आहे. मला फक्त फोनवर एवढं डिटेल्स आलेले. पण आता आपण जेव्हा अभिला भेटू तेव्हा मी त्यांना नक्कीच त्याला विचारेल की तुला कसं हे कॉन्टॅक्ट वगैरे मिळालं. आणि आम्ही कसं असतं, आम्ही युजली सगळे नेहमी गाडी घेऊन येतो म्हणून आम्हाला एवढी याची आयडिया नव्हती. पण आता यावेळेस ते लोक पण फ्लाईटनी आलेत म्हणून कदाचित त्यांनी काल कॉन्टॅक्ट केला असेल, विचारलं असेल की जर आम्हाला असं हवं आहे तर आपण कसं करू शकतो. सो चलो. त्यांनी आम्हाला पूर्ण पेट्रोल वगैरे, आम्ही पेट्रोल नसतो आणि गाड्यांमध्ये आपल्याला पेट्रोल भरायचं असतं. सो पेट्रोल वगैरे हळू पेट्रोल वगैरे भरून मग त्यांनी आम्हाला एकदम एक्झिटला आता ड्रॉप केलं ना. सनी दादा इज ड्रायव्हिंग अ प्लास. आता आम्ही चाललो आहोत अभि फाल्गुनीच्या लोकेशनवरती. एक्साइटेड आहे मी ज्ञानूला भेटायला. सो आता बोलता बोलता समजलं की काल ह्या दादांनीच त्यांना ड्रॉप केलेलं एअरपोर्टवरून त्यांच्या हॉटेलवर. तर तेव्हा अभिने वाटतं त्यांना विचारलं की असं काय आहे का किंवा आम्हाला, तर त्यांनी तेव्हा सांगितलं की हां असं पर डे तुम्ही
काय म्हणतात ते गाडी घेऊ शकतात. बट देन जेवढे डेज तुम्हाला हवे तेवढं, आणि मग तुम्हाला ते डिपॉझिट सुद्धा करावं लागतं. पावसाची सुरुवात झालेली नाही. तू म्हणशील तसं, मला नाही माहिती. गोवामध्ये आहे आमचा अभी फाल्गुनीचा अजून नाश्ता नाही झालाय, त्यांना अजून अर्धा तास लागेल. आणि मग आम्ही काय करायचं, आम्हाला पण परत भूक लागली. सो आम्ही आलोय कॅफे सिमोनिया. आता सगळी कॅफे शोधलाय आणि मस्त काहीतरी खाणार होतो. Nice. नाईस. तू गोड नको आता, प्रॉपर खा. जॅगरी हे यम आहे ना. अच्छाला आवडतं तसं आहे. खा. घे. गरम आहे का? खा. टाकले. मस्त नाश्ता झालेला आहे. साठी मला बोलतो, मला मला हसून घेऊन द्या. तिथे बोलतो तुला किती बरं वाटत असेल ना, मगाशी मला गाडीत बोलतो तुला किती बरं वाटत असेल ना, खूप दिवसानंतर त्या 4 बॉल्सच्या बाहेर आली आहेस तू, आणि ते काय ड्र ड्र आवाज आणि खट 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 आवाजापासून लांब आली आहे. गोवामध्ये पण तो बोलतो काय साथ नाही सोडत आहे. आम्ही त्याच्या कॅफेमध्ये बसलो. थांबा एक मिनिट. आताच्या कॅफेमध्ये आम्ही बसलो. तिथे बघा बाजूला त्या बिल्डिंगमध्ये कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे. मगाशी जरा शांत होता, आता एकदम अचानक बोलतो तुझं काय पाटला सोडत नाही येते. आणि आता ना ॲक्च्युली ते आवाज ना असं फिक्स झाले माझ्या. आम्ही जेव्हा कधी गोवा येतो तर आम्ही कसं सगळं असं सिनिक सगळं बघत बघत तो घाट बीट मधनं असं येतो, ते फील येतं की अरे गोवा. आता हे डायरेक्ट लँड झालो 1 तासात आणि अजून ते वाईब्स नाही आलेले आहेत. असं नोन जागेवर अजून आम्ही गेलो नाही आहोत. अभि फाल्गुनी अजूनही ब्रेकफास्ट करतायत. 15-20 मिनटं बोलेत. 9:45 आम्हाला त्यांनी सांगितलंय की आत्ता होईल आमचं. वाजलेत 11. कंटाळा आला आता आम्हाला, बसून बसून कंटाळा आलाय. पण आम्ही इथे फक्त मस्त आजचा दिवस काय मला माहीत नाही, पण फुल रिलॅक्स खाणं पिणं खाणं. आणि येस, मला नव्हतं माहिती की जुलैमध्ये एवढी लोक येतात. किती म्हणजे फ्लाईट तर फुल होती, फुल. आणि ग्रुपचे सगळे लेडीजवाला ग्रुप, जेंट्सवाला ग्रुप, यंगस्टर्सवाला ग्रुप, असं सगळं ग्रुपने आले. तर एक तर आहे की ह्या टायमाला जेव्हा कधी तुम्ही ट्रॅव्हल करणार, इफ यू आर नॉट लाईक बीचवाले पर्सन, बीच म्हणजे एकदम असं बीचमध्ये जाऊन, कारण ते कसं ते युजली त्या खूप पाऊस पडतो तेव्हा ते बंद असतं ते. सर तुम्ही जर तसं नसाल, फक्त असं खादू मुदू आणि मग ते रिलॅक्सेशन, तर तुम्ही नक्कीच इथे येऊ शकतात. कारण त्यावेळेस कॉस्ट खूप कमी असते. म्हणजे जरी तुम्ही 5 स्टार हॉटेलमध्ये स्टे करण्याचा पण प्लॅन केला ना, तर तरी तुम्हाला ते जे स्टे आहेत ते 5-6 थाउजंडमध्ये मिळतात. आणि मस्त मजा, आणि क्लायमेट पण एकदम मस्त. म्हणजे जे डिसेंबरला कॉस्ट एकदमच हाईप होतात, एकदमच डेंजरवाले. हे काय ही ब्रेड अशी कशी ती, मी शिकवेल तुला बांधायला. 3 मी आता आलोत आणि अभि फाल्गुनी इकडे राहिलेले. सो दिस इज बेसिकली अ 5 स्टार प्रॉपर्टी. आणि छान वाटते बघून. फोटोजमध्ये तरी मस्त वाटत होती आणि आता पण छान वाटते. सो वी आर वेटिंग फॉर देम. कधी येतील, कंटाळाला, लवकर या. बाय बर्थडे बॉय. ए नानू, नानू, थँक्यू. हॅपी बर्थडे. विश नाही केलं बाबा मित्राला. हॅपी बर्थडे. कुठे माझा नानू, कोण आला? प्रेम बघ, प्रेम बघ, प्रेम बघ.
दीदी मी रिसॉर्टची एवढी तारीफ केली ही बोलते विचित्र रिसॉर्ट. 5 स्टार प्रॉपर्टी आहे ना रे. आजचा ब्रेकफास्ट पण मस्त होता. सगळं छान होतं. आबीला आवडलं. बस. स्पाचं पण वावचून गेलेला तो करायला. बस बर्थडे बॉयला आवडला, अजून काय पाहिजे. त्याला आवडलं. कुठे होतात तुम्ही? तुम्हाला बाल्कनीवाला मिळालेला? हा, आम्हाला त्या साईडचा व्ह्यू आहे तिकडचं, जे की ह्याला कनेक्टेड हिल्टन वाली प्रॉपर्टी. चला चलो चलो. बाय. कसा झाला बर्थडे कालपासून? एकदम मस्त. फाल्गुनी जो स्टे बुक केलेला आम्ही पुरेपूर फायदा उचलला. फक्त स्पा करायचा राहिला. बिकॉज मला माहितीये अभि इज दॅट काइंड ऑफ गाय ज्याला एवढे पैसे असे स्टेवर वगैरे घालवायला आवडत नाही. तेव्हा ही इज मस्ट इन दॅट. म्हणजे फुल अपोजिट आहे सनीच्या, पूर्ण अपोजिट आहे. मी स्टे साठी पैसे मी तेच बोलली, स्वतःने पैसे गेले असते ना तर त्यांनी तेवढा उपभोग नसता घेतला. एवढ्या सगळ्या गोष्टी मनापासून खात होता आणि मी दिले म्हणून तुला असं वाटतं की 1-1 रुपयाचं स्टे साठी माझ्या आयुष्यात कधीच पैसे पण मी तुला थँक्यू म्हणेल, कारण जुलै मध्ये आपण कधी आलो असतो गोव्याला. गोवा मी विचार पण नाही केला जुलै मध्ये. आलोय. कधी आपण मे मध्ये आलेलो. दॅट वॉज अ स्टार्टिंग, जे रेनीचं स्टार्ट होतं तेव्हा ते. बट आपण आलो ना अभि. आम्ही नाही कधी आलो. आम्ही साऊथ गोवा होतो. अरे पण इथे पाऊस नाहीये, घर तिकडे मुसळधार आहे. हो इथे ऊन आहे, म्हणजे बाहेर निघाले की चटके बसतायत. सध्या तरी चटके प्लेझेंट आहे. बसतात. आपण मार्च मध्ये आलो तर गरम होतो. बरोबर. गरम नव्हतं. सो आय जस्ट होप की आजचा जो 8 जुलै अभि डे जो आहे तो चांगला जाऊ दे. अभि आम्हाला चांगल्या जागेवर संध्याकाळी घेऊन जाईल अशी माझी अपेक्षा आहे. आणि उद्या मी फक्त झोपणार आहेस. तू मला जर उठवलंस तर तू गेलास. तू स्वतः पण झोपणार आहे. मी म्हणतो बाहेरच नका निघू. काय ते स्विगी मागून खा. ते पण आहे. काय कुठे जाणार, कुठे एवढ्या वेळा गोवा नाही. आणि काय राहिलंच नाहीये ऍक्च्युअली. आणि अभि आपला ग्रुप नाहीये अरे. आपल्या ग्रुपला आपण त्यांनी मिस धोका दिला ऍक्च्युली. ए नाही रे नाही, असं नको बोलूस. दे वर रेडी. पण ठीक आहे. लास्ट मोमेंट पर्यंत मी तर धोका समजेल Yes. माझ्यासाठी. अश्वती मामी आणि मामा येणार होते. ठीक आहे, नो वरीज. आता ते पण तो बर्थडे बॉयने छान असा विला बुक केलेला आहे. आमचे अर्धे धोकेबाज आले नाही. 4 BHK केलेत, कारण तुम्हाला माहिती आहे आमच्या ग्रुपमध्ये 4 कपल्स आहेत. बट ठीक आहे, टाइमवर ना आले. सो दिस इज छोटासा असा किचन आणि मग हा आहे डायनिंग एरिया. ओहो, लिव्हिंग एरिया. ए 2 नाईस. हे काय बार्बिक्यू? हे करू शकतो आपण. नाईस. आणि आम्ही कोणी स्विमिंग कॉस्ट्यूम आणलं नाही म्हणून अभि आम्हाला गिफ्ट करणार आहे. कुठून उघडतं? ट्यूब वगैरे मस्त रे. बाली फील. हा बाली फील आहे. नाईस. आवडलं मला. आपल्याला ह्यावेळेस आपला स्टे आवडला तर नेक्स्ट टाइम पासून आपण हाच विला बुक करूया. छान. वर तर भारीच आहे. हो का? अच्छा, रूम सगळे वर आहेत का? सनी, यू विल लव्ह दिस. माझी फेवरेट गोष्ट इकडे एक आहे. चलो, इथे आहे फर्स्ट रूम. कॉझी. नाईस. हे असे बाथरूम बघून इच्छा झाली आहे की आम्हाला पण असं छान बाथरूम हवं आहे. पण आमचा बाथरूमचा स्पेस खूप कमी आहे. बट स्टील वी आर ट्राईंग अवर बेस्ट बनवायला. बट हे मला आवडलं. इथे काय? टेरेस. सो बेसिकली इकडे हे रो हाऊस कसे असतात तसं हे एका लाईनीत वेगवेगळे बंगलो आहेत. ही एक रूम. नाईस. पूल साईड. मला हे कॉम्बिनेशन खूप आवडलंय. सनी, किती सटल आणि किती सुंदर आहे बघ ना.
मी बोलली असे बाथरूम बघून बघून आपल्याला इच्छा झाली की आपल्याला पण असं छान बाथरूम हवंय. बट तरी आम्ही थोडंसं कलर कॉम्बिनेशन्स वेगळेच घेतलेत. सो दिस इज ऑल्सो पूल साईड. 3 BHK का 4? मग चौथा कुठे? सगळ्याला बाल्कनी दिली आहे, सगळ्याला बाल्कनी आहे. ती घेतली रूम. हे आवडलं मला मिरर. हो नाईस. ते खूप छान केलंय पण त्यांनी. हे बघ इथे टब. हो वाव, सीटिंग कसली मस्त आहे. हे बघा असे त्या साईडला अजून आहेत. सीटिंग एकदम मस्त आहे. ग्रीनरी आहे ॲक्च्युली, पाऊस पडलाय म्हणून. आणि इथे पण ह्या रूमला पण एक छोटीशी बाल्कनी आहे. सो ओव्हरऑल छान आहे है ना. चलो फॉर द नेक्स्ट 3 days आम्ही मजा करणार आहोत. बट ऑफकोर्स वी आर मिसिंग आमचा ग्रुप. खूप आवडलास तेच. कसलं भारी रेड केले त्यांनी. आणि सगळं बार्बिक्यूचं साहित्य असं मला वाटतं. डाळ आहे, बडीशोप, सगळं काय किचन हे बघ ना. हे कशासाठी? हे आपलं काय एअर फ्रायर. हो जेवण काचे. आवडा आपले गो. मला आवडलं. नाही आवडलं मला हे पण ना. कितीला असेल की आपला मशीन? फार्म हाऊस झाला ना की आपण असं कितीला असेल का बार्बिक्यू? छान आहे ना असं. काय माहित नाही मला. आपण हे कधी पाहिले असा नव्हता पण आठवतं कोविड नंतर आपली फर्स्ट ट्रिप आपण अलिबागला गेलेलो चौघं. पूल सगळ्यात बेस्ट आहे. हा पूल क्यूट आहे, मस्त आहे. आणि पूल आवडलं तुला? बाली सारखं. आणि बघ ना. अबे इथे पण आहे सिटिंग रचना. हो कोणावर गेलीस तू? का नानूला किती पडले? 666. आणि नानू जिंकली. डॉक्टर अंकलची एक झोप झाली. नानूने सगळे उचलले. अगो बाई आमचा मूड गेला. नानू तिचं कुठे गेलं सोंगटी? तिची पण नाही, दोघांची काय बे. ती बघ ना. दीदीला आलते नानू. दीदीला सांग रडायचं नाही. विसरली दीदी. तू बोल चल बंडू पकड.